नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी आदिवासी विकास सरळ सेवा भरती सन 2026 बघा या ठिकाणी चौकीदार गट ड या पदाची बघा संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। बघा, परीक्षेमध्ये अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला, कोलाम ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा, त्याचे योग्य उत्तर काय असेल? कोलाम ही आदिवासी जमात विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यामध्ये आढळते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, भारतरत्न। भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा, त्याचे योग्य उत्तर काय असेल? सन 1954 या वर्षापासून भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारलाय, चिल्का। चिल्का हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे? बघा, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। चिल्का हे खाऱ्या पाण्याचं सरोवर विद्यार्थी मित्रांनो ओरिसा राज्यामधलं बघा या ठिकाणी सरोवर आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक चौथ्या या ठिकाणी काय विचारले, नोबेल पुरस्काराचं वितरण कोणत्या देशाकडून केले जाते? बघा, नोबेल पुरस्कार हा जगामधला सर्वोच्च पुरस्कार आहे। नोबेल पुरस्काराचं वितरण कोणत्या देशाकडून केले जाते? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? बघा, नोबेल पुरस्काराचं वितरण स्वीडन या देशाकडून केले जाते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय, क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा भारतामधलं सर्वात मोठं राज्य कोणतं आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा। क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधलं सर्वात मोठं राज्य म्हणजे कोणतं असेल? राजस्थान राज्य आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारले, अमरावती जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात प्रामुख्याने आढळते? अमरावती या जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात आढळते? बघा विद्यार्थी मित्रांनो, अमरावती या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कोरकू ही आदिवासी जमात अमरावती या जिल्ह्यामध्ये आढळते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ। महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? बघा, सर्वांनी सांगायचे नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकला आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 बघा काय विचारलाय, जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? आता याचं योग्य उत्तर काय असेल? जागतिक आरोग्य दिन आपल्याकडे बघा 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन असतो। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलं, कुरुक्षेत्र हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? कुरुक्षेत्र हे ठिकाण कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, कुरुक्षेत्र हे ठिकाण हरियाणा राज्यामधलं ठिकाण आहे। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, भारत पाकिस्तान यांच्यामध्ये कारगिलचे युद्ध विचारले कोणत्या वर्षी झाले होते? भारत पाकिस्तान यांच्यामध्ये बघा कारगिलचे युद्ध सन 1999 या वर्षी भारत पाकिस्तान बघा कारगिलचे युद्ध झाले होते। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी बघा मोझरी विचारली कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, त्याचं योग्य उत्तर काय असेल? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी बघा मोझरी विद्यार्थी मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढच्या या ठिकाणी, महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ विचारली कोणत्या शहरामध्ये आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कुठं असेल? बघा, सर्वांचं योग्य उत्तर आलं का? सांगली या शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी बघा हळदीची बाजारपेठ सांगली शहरामध्ये। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे आदिवासी विकास भरती बघा सरळ सेवा गट ड बघा चौकीदार या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण बघा 5000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे। बघा, त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। बघा, ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। बघा, तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं, 52 दरवाजांचे शहर खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? आता याचं योग्य उत्तर काय असेल? 52 दरवाजांचे शहर पहा, छत्रपती संभाजीनगर या शहराला 52 दरवाजाचे शहर असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे।
विषय क्रमांक पुढचा, तुळजापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तुळजापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. तुळजापूर हे तीर्थक्षेत्र धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मीनाबक्कम. मीनाबक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? मीनाबक्कम हे विमानतळ कुठं आहे? चेन्नईला आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जैतापूर हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे? बघा त्याचं योग्य उत्तर काय असेल? जैतापूर हा अणुऊर्जा प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यामधला प्रकल्प आहे जैतापूर. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे? सागरेश्वर हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे? योग्य उत्तर काय असेल? सागरेश्वर बघा हे अभयारण्य हरिण या प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, 0 माईल. 0 माईल हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? 0 माईल बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? 0 माईल हे ठिकाण कुठं आहे? नागपूर शहरामध्ये. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आगा खान पॅलेस विचारलंय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? आगा खान पॅलेस. आगा खान पॅलेस कुठं आहे? बघा पुणे या ठिकाणी आगा खान पॅलेस आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत. सर्व व्हिडिओला एक लाईक बघा सर्वांनी करायचं आहे, सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. विषय क्रमांक पुढचा, कुंडलिका ही नदी खालीलपैकी कोणत्या शहरामधून वाहणारी नदी आहे? बघा कुंडलिका ही नदी कोणत्या शहरामधून वाहते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 3 यायला पाहिजे. कुंडलिका ही नदी जालना शहरामधून वाहणारी प्रमुख नदी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सुरजागड लोहखान. सुरजागड लोहखान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सुरजागड, भामरागड हे कुठं असतील? गडचिरोली जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारताने कितव्यांदा T20 विश्वचषक जिंकला? भारताने कितव्यांदा T20 विश्वचषक जिंकला? बघा सर्वांनी सांगायचं, भारताने बघा तिसऱ्यांदा या ठिकाणी T20 या ठिकाणी विश्वचषक जिंकला, तिसऱ्यांदा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, नरेंद्र मोदी क्रिकेटचं स्टेडियम खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? नरेंद्र मोदी क्रिकेटचं स्टेडियम विचारले कोणत्या शहरामध्ये आहे? सर्वांचं बघा योग्य उत्तर आलं का? नरेंद्र मोदी हे क्रिकेटचं स्टेडियम कुठं आहे? अहमदाबाद या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 14 या ठिकाणी काय विचारलं आहे? संसदेचं कनिष्ठ सभागृह कोणत्या सभागृहाला म्हणतात? संसदेचं कनिष्ठ सभागृह आपण कशाला म्हणतो? संसदेचं कनिष्ठ सभागृह आपण लोकसभेला म्हणतो. संसदेचे वरिष्ठ सभागृह आपण राज्यसभेला म्हणतो. बघा कनिष्ठ सभागृह कोणता असेल? लोकसभा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, धुळे जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? धुळे जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? NH6. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भाटगर हे धरण. बघा भाटगर हे धरण विचारले पुणे जिल्ह्यामध्ये आहे, सर्वांना माहीत आहे. कोणत्या नदीवरचं धरण आहे? भाटगर. भाटगर धरण विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी कोणत्या यायला पाहिजे? भाटगर हे धरण कुठं आहे? वेळवंडी या नदीवरचं धरण आहे, वेळवंडी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणते झाड हे जमिनीमधली बघा पाण्याची पातळी घालवण्यासाठी कारणीभूत ठरतात? खालीलपैकी कोणतं झाड आहे ते झाड बघा जमिनीमधली बघा पाण्याची पातळी घालवण्यासाठी कारणीभूत ठरत असते? कोणतं असेल याचं उत्तर? योग्य उत्तर बघा निलगिरी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भंडारदरा हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? भंडारदरा हे धरण बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? भंडारदरा हे धरण कुठं आहे? प्रवरा नदीवरचं धरण आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी खालीलपैकी कोणत्या महिन्यामध्ये असतो? रब्बी हंगाम बघा सर्वांना माहिती आहे का? रब्बी हंगामाचा कालावधी केव्हा असतो? ऑक्टोबर ते मार्च. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अहिराणी भाषा महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या भागामध्ये बोलली जाते? अहिराणी भाषा बघा सर्वांनी सांगायचे, अहिराणी बघा महाराष्ट्रामध्ये बघा उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने अहिराणी भाषा बोलली जाते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, थिंबा राजाचा राजवाडा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? थिंबा राजाचा राजवाडा बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. थिंबा राजाचा राजवाडा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. मिठाचं रासायनिक नाव खालीलपैकी काय आहे? मिठाचं रासायनिक नाव काय असेल? NaCl. NaCl म्हणजे काय? सोडियम क्लोराईड हे मिठाचं रासायनिक नाव आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा, संत जनाबाई यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? संत जनाबाई बघा यांची समाधी गंगाखेड, परभणी जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणता पक्षी बघा विद्यार्थी मित्रांनो दुर्मिळ या प्रकारचा पक्षी आहे? दुर्मिळ बघा, दुर्मिळ पक्षी या ठिकाणी कोणता असेल? मालडोक बघा हा पक्षी दुर्मिळ या प्रकारचा या ठिकाणी तो पक्षी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सरदार सरोवर. सरदार सरोवर बघा हा प्रकल्प विचारलाय खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा, पण प्रश्न बघा मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. सरदार सरोवर बघा हा प्रकल्प कोणता आहे? नर्मदा नदीवरचा प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, तानसेन. तानसेन विचारले खालीलपैकी कोणत्या सम्राटाच्या दरबारामध्ये गायक होता? तानसेन. तानसेन विद्यार्थी मित्रांनो बघा अकबरांच्या बघा दरबारामध्ये गायक होता तानसेन. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताचे पितामह म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखतात? भारताचे पितामह दादाभाई नौरोजी बघा यांना भारताचे पितामह असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, गरबा हे लोकनृत्य कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे? गरबा हे लोकनृत्य कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? गरबा. बघा गरबा कुठला आहे? राजस्थानी राज्याचं लोकनृत्य गरबा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, आल्प्स या पर्वतरांगा कोणत्या खंडामध्ये आढळतात? आल्प्स या पर्वतरांगा बघा विद्यार्थी मित्रांनो आल्प्स या पर्वतरांगा युरोप या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जगामध्ये सर्वात जास्त चहाचं उत्पादन कोणत्या देशामध्ये होत असते? जगामध्ये सर्वात जास्त चहाचं उत्पादन बघा चीन या देशामध्ये होत असते. चीनचा बघा पहिला क्रमांक लागतो आणि नंतर आपला बघा भारताचा दुसरा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? बघा परीक्षेमध्ये सोपा प्रश्न असतो. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? बघा वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता? भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे? बघा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता असतो? 21 जून. 21 जून विद्यार्थी मित्रांनो उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस असतो 21 जून. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बासिमेला हे धरण विचारले खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं धरण आहे? बासिमेला धरण बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? बासिमेला बघा हे धरण कोणतं आहे? ओडिसा राज्यामधलं धरण आहे ओडिसा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत? पृथ्वीवर एकूण खंड किती असतील? बघा पृथ्वीवर एकूण या ठिकाणी 7 खंड आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ताजमहल विचारलाय. ताजमहल खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? ताजमहल कुठं आहे? आग्र्याला आहे बघा ताजमहल. कोणतं राज्य आहे? उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे बघा ताजमहल. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, हरमनप्रीत कौर ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंध आहे? क्रिकेट या खेळासंबंधीचे खेळाडू आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विंग्ज ऑफ फायर म्हणजे अग्निपंख या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. पहा अग्निपंख म्हणजे विंग्ज ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक आहेत. राष्ट्रीय क्रीडा दिन आपल्याकडे खालीलपैकी केव्हा साजरा करतात? राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा 29 ऑगस्ट बघा या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमाप्रमाणे भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल. बघा कलम 1 मध्ये आहे ते. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. नाशिक जवळचं एकलहरे बघा एकलहरे हा विद्युत निर्मिती प्रकल्प कुठे आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. एकलहरे या ठिकाणी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती आहे? एकलहरे विद्यार्थी मित्रांनो औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प या प्रकारचा या ठिकाणी विद्युत निर्मिती प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? मेळघाटचा बघा व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल्ह्यामध्ये बघा वाघांसाठी राखीव आहे. मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल्ह्यामध्ये. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा, नागार्जुन सागर हे धरण विचारले कोणत्या नदीवरचं धरण आहे? नागार्जुन सागर हे धरण कृष्ण नदीवरचं बघा धरण आहे. महत्त्वपूर्ण. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ग्रेट बेरियर रीफ ही प्रवाळ बेटाची रांग कोणत्या खंडामध्ये आहे? ग्रेट बेरियर रीफ बघा ही प्रवाळ बेटाची रांग कुठं आहे? ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आहे. ऑस्ट्रेलिया. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा, दख्खनच्या पठारावरचा बहुसंख्य प्रदेश. दख्खनचं पठार विचारले, दख्खनचे पठार कोणत्या खडकापासून बनलेलं आहे? योग्य उत्तर काय असेल? दख्खनचे पठार विद्यार्थी मित्रांनो अग्निजन्य बघा या बेसॉल्ट खडकापासून बनलेलं आहे. अग्निजन्य बेसॉल्ट या खडकापासून बनलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र कोठं असेल? तुर्भे. तुर्भे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र आहे. महाराष्ट्रामध्ये चादर निर्मितीसाठी प्रसिद्ध कोणतं शहर आहे? चादर निर्मितीसाठी सोलापूर बघा. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. लोकमान्य टिळक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? मवाळ मतवादी, जहाल मतवादी, कोणते होते? लोकमान्य टिळक बघा विद्यार्थी मित्रांनो जहाल मतवादी या प्रकारचे या ठिकाणी नेते होते. श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी कोणत्या देवीची शक्तिपीठ आहेत? श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी बघा रेणुका देवीची बघा शक्तिपीठ आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. हिरव्या वनस्पती खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात? हिरव्या वनस्पती आपले अन्न बघा हे स्टारच्या स्वरूपामध्ये आपले अन्न हे साठवण करत असतात. स्टारच्या स्वरूपामध्ये. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. आनुवंशिकतेचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? आनुवंशिकतावाद बघा मेंडेल या शास्त्रज्ञाने आनुवंशिकता बघा सिद्धांत त्यांनी मांडला होता. मेंडेल. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. सोटमुळाचं उदाहरण खालीलपैकी कोणते? गहू, ज्वारी, बाजरी, कापूस. सोटमुळाचे उदाहरण कोणते? कापूस. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, हॉर्स पॉवर या खालीलपैकी कशाचं एकक आहे? हॉर्स पॉवर. पॉवर म्हणजे काय? पॉवर म्हणजे काय? शक्ती. हॉर्स पॉवर बघा या ठिकाणी हे शक्तीचं या ठिकाणी एकक आहे. तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते? तोडा ही आदिवासी जमात. तोडा ही आदिवासी जमात प्रामुख्याने निलगिरी पर्वत या ठिकाणी आढळते. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामधलं कायदेमंडळ खालीलपैकी कशा स्वरूपाचं आहे? महाराष्ट्रामधलं कायदेमंडळ बघा या ठिकाणी द्विग्रही या प्रकारचं बघा महाराष्ट्रामधलं कायदेमंडळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, साल्हेर मुल्हेर हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? साल्हेर मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये असतील? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. तुम्हाला बघा 1 मिनिटाच्या आत बघा सर्व PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.